नमस्कार. मी डॉक्टर विवेक रणावरे, माइंड अँड बॉडी वेलनेस कोच, करिअर काउन्सिलर. आज आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज एक स्पेशल सेशन आपण विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी घेतलेलं आहे. ब्रेन टॉप DMIT. बेसिकली आजचं सेशन आहे टू डिस्कवर इनबॉर्न टॅलेंट. आपल्या मुलांमधलं टॅलेंट ओळखण्यासाठीची जी प्रोसेस आहे ती आज आपण थोडीशी उलगडून पाहणार आहोत. आज आपण उत्सुकतेपोटी या सेशनची वाट पाहत होतात आणि आज हा सेशन तुमच्यासाठी एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे. डेफिनेटली एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे. आपण मुलांकडे, शिक्षणाकडे, करिअरकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, आज तो दृष्टिकोन आपण परिवर्तित करणार आहोत. सो चला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक पालक आज कुठली ना कुठली चिंता बाळगतोय जवळ. आता ही कुठली चिंता आहे माहिती आहे का, की बऱ्याच पालकांच्या तोंडातून तुम्ही हे ऐकलं असेल. तुमच्या आजूबाजूला नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, शेजारी पाजारी यांच्याशी डिस्कस करताना बऱ्याच पालकांच्या तोंडामध्ये हा प्रश्न असतो किंवा ही चिंता असते की माझं मूल अभ्यास करतं पण मार्क मिळत नाहीत, है की नाही? येस, मुलांमध्ये हुशारी खूप आहे, अभ्यास करतो पण मार्क मिळत नाहीत. काही पालकांचं म्हणणं असतं की खूप कमी अभ्यास करतो पण त्याला मार्क मिळतात, आणि आम्ही म्हणतो की तू अजून थोडा जास्त अभ्यास कर म्हणजे तुला अजून जास्त मार्क मिळतील. पण मूल काही ऐकत नाही, कमी अभ्यास करतो पण मार्क चांगले मिळवतो. अशा दोन्ही पद्धतीच्या पालकांना आपण पाहिलेलं आहे. दुसरी गोष्ट, पालक बऱ्याच वेळेला असं म्हणतात की आमचा मुलगा खूप हुशार आहे, खूप बुद्धिमान आहे, खूप छान त्याची बुद्धी आहे, पण तो मन एकाग्र करत नाही, एका जागेवर बसत नाही, शांत अभ्यास करत नाही. तो एवढा हुशार आहे पण काय, अभ्यास जर केला ना तो खूप जबरदस्त मार्क्स मिळतील त्यांना, पण त्याचं लक्षच लागत नाही, एका चित्त त्याचं थारेवर नसतं, वगैरे वगैरे. काही पालकांची सध्या वाढलेली चिंता म्हणजे करिअर बाजूला राहू द्या, मोबाईलचं व्यसन लागले मुलांमध्ये. ही चिंता आहे पालकांना. आज बरेचसे पालक, मी फार पॉईंट आऊट करत असतो या गोष्टीला, की सहज लहान मुलांना थोडं गुंतून ठेवण्यासाठी मोबाईल दिला जातो, पण अतिशय घातक गोष्ट आहे. लक्षात घ्या, मुलांचं त्याच्यामध्ये काही काम नाही आहे. आज शाळेत जाणारी मुलं आहेत, 5वीला, 3रीला, 8वीला, आणि आपण त्यांच्या हातामध्ये मोबाईल देतो आहे. आणि काही पालकांचं समर्थन असं असतं की नाही, थोडा वेळच घेतो तो, की आम्ही थोडा वेळ देतो त्याला. मग माझं डायरेक्ट म्हणणं असं की त्याला थोडी थोडी दारू द्या, त्याला थोडी व्यसन लागणार आहे, पण द्यायला काय हरकत आहे. थोडी थोडी दारू दिली काय आणि मोबाईल दिला काय एकच आहे. किंबहुना मी असं म्हणेन की मोबाईल देणं दारूपेक्षा घातक आहे. कारण लक्षात घ्या, सोशल मीडिया किंवा मोबाईलचं व्यसन पालकांच्या समोर बसून एखादा व्यक्ती, मुलगा करू शकतो, पण दारूचं, सिगरेटचं करू शकत नाही, आणि म्हणूनच ते जास्त भयानक आहे. बाकी तुमची मर्जी. काही पालकांच्या मनामध्ये विषय असा असतो की मुलांना अजिबात इंटरेस्ट नाही अभ्यासामध्ये, काय करायचं 10वी-12वी नंतर आमच्या डोक्याला ताप होतोय, कन्फ्युजन आहे, काही समजत नाही काय करायचं याचं. कारण हा अभ्यासात अजिबात लक्ष घालत नाही, इंटरेस्ट घेत नाही आहे, आणि त्याच्या कशामध्ये इंटरेस्ट आहे हे पण कळत नाही आहे. बऱ्याच वेळेला पालक या चिंतेमध्ये असतात की आमचा मुलगा ना शेजारी पाजारी मित्रमंडळींबरोबर कंपॅरिझन करतो, स्वतःची तुलना करतो, भावंडांबरोबर, नातेवाईकांच्या मुलांबरोबर तुलना करतो, आणि त्याचा कॉन्फिडन्स कमी होऊन जातो. आम्ही कितीही त्याला समजवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तो ऐकत नाही आणि तुलना करत राहतो, आणि कमीपणाची भावना त्याच्यामध्ये सतत असते. आणि याचाच त्रास म्हणून म्हणता येईल तणाव वाढतो, आहे ना, ज्याला आपण स्ट्रेस, एन्झायटी, फिअर, फोबिया सारखे मानसिक विकार जडतात. आत्मविश्वास कमी राहतो, लो सेल्फ एस्टीम, स्वतःच्या नजरेमध्ये स्वतःची किंमत नसणे, अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. आणि थोडासा काळ पुढे गेला ना असाच, की पालकांमधला आणि मुलांमधला जो दुवा असतो ना, संभाषणाचा दुवा, हा कमी होतो. लक्षात घ्या. आणि त्यामुळे मुलांमधलं टॅलेंट पालकांना कळत नाही. बऱ्याच मुलांचा आणि पालकांचा संवाद कमी होत चालला आहे, मोबाईलमुळे असेल किंवा इतर गोष्टींमुळे असेल. 8वी, 9वी, 10वी आणि तिथून पुढे पालकांचा आणि मुलांचा संवाद कमी होत चालला आहे. मुलं बाहेर जास्त संवाद साधतायत किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्त संवाद साधतायत, आणि बाहेर त्यांना फायद्याची कुठलीही गोष्ट मिळणार नाही. मी डायरेक्ट बोलतोय, लक्षात घ्या. पालकांचा संवाद वाढणं फार गरजेचं आहे, पण ही चिंतेची गोष्ट आहे. चला, आपण फक्त प्रॉब्लेम पालकांचे नाही, विद्यार्थ्यांचे सुद्धा बघूया, आणि याच्यातून सोल्युशन सुद्धा आपण पाहणार आहोत. आता मुलं काय फेस करतात समजून घ्या थोडेसे. जसे पालकांना काही समस्या आहेत तशा मुलांच्या पण असू शकतात ना. सगळ्यात महत्त्वाची समस्या कोणती आहे माहिती आहे? प्रेशर अबाउट मार्क्स.
कॉम्पिटिशन एवढी वाढली आणि आपण सगळेजणच बोलतो ह्याच्याबद्दल की कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशन आहे, ॲडमिशन मिळालं पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, चांगली नोकरी मिळाली पाहिजे, पॅकेज चांगलं मिळालं पाहिजे, प्रेशर आहे आज मुलांवरती, ही एक्झाम ती एक्झाम अमकी तमकी सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि मुलांचं प्रेशर वाढत चालेल, लक्षात घ्या. आणि पालकांना कळत नाही की कसं प्रेशर द्यायचं, कुठं प्रेशर द्यायचं. आणि त्यामुळे आज गुगलवरती डेटा सर्च करून बघा, आज शाळकरी मुलांच्या आत्महत्या खूप जास्त वाढलेल्या आहेत. मी संख्या सांगणार नाही, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर बघून घ्या. कन्फ्युजन आहे मुलांमध्ये, कुठल्या साईडने पुढे जायचं. आता इथे एक दर्शक, फक्त आपण एक दिशादर्शक म्हणून वापरले, सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स, पण ते इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, ॲग्रिकल्चर असेल, मॅनेजमेंट असेल, CA असेल, CS असेल, वगैरे वगैरे. तर कन्फ्युजन आहे मुलांमध्ये, काय करावं कळत नाही आहे. कधी कधी कोण असं भेटलं ना की ज्यांनी कॉमर्समध्ये खूप चांगलं केलं आहे की कॉमर्स करावं असं वाटतं. कोणीतरी IT इंजिनिअरचं चांगलं पॅकेज मिळालं असं वाटलं की मुलांमध्ये ते व्हावंसं वाटतं. म्हणजे कन्फ्युजन आहे एकंदरीत. काय मुलांना कळत नाही आहे कोणतं करिअर मला सूट होईल, हे कळत नाही आहे त्यांना. करेक्ट आहे की नाही? हे त्यांच्यासमोर बघा, आपण पालकांच्या समस्या समजून घेते, पण मुलांच्या साईडला आपण काय, अभ्यास कर अभ्यास कर. बरं, अभ्यासाबरोबर त्याच्या आतमध्ये जे द्वंद्व चालू आहे, जे युद्ध चालू आहे, त्याच्याबद्दल आपण बोलत नाही आहे की त्याचा विचार आपण करत नाही आहे. फक्त शिक, चांगलं मार्क पाड, शाळेला व्यवस्थित जा, कॉलेज व्यवस्थित कर, बाकी इकडे लक्ष देऊ नको. बरं, एवढं बोलून होणार आहे का हो? आपल्याला मुलांच्या सुद्धा समस्या समजून घेणं गरजेचं आहे. मुलांमध्ये आणखी एक महत्त्वाची समस्या सध्या काय झाली माहिती आहे का, की माझ्या लक्षात राहत नाही. एखादा सिनेमा बघितला, वेब सिरीज बघितली की ती बरोबर लक्षात राहते, कारण आता त्याची सवय जास्त झाली आहे. पुस्तकांची सवय कमी झाली आहे, वाचन कमी झालं आहे, लिखाण तर अजिबात राहिलेलं नाही मुलांचं. सरळ मुलं व्हॉट्सअपमध्ये, आपल्या मोबाईलमध्ये फोटोग्राफ्स काढतात आणि वाचन करतात. लिहायची समस्या आज वाढत चालली, लक्षात घ्या. लक्षात राहायची समस्या वाढत चालली आहे मुलांमध्ये आणि त्यांना याचं टेन्शन आहे, पण काय करायचं, मार्ग कसा काढायचा समजत नाही आहे. मुलांना अजून एक गोष्ट काय वाटते की माझ्यापेक्षा इतर मंडळी चांगलं कसं करू शकतात आणि मी का करू शकत नाही आहे. त्यांचं कोळं त्यांना उलगडत नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फिअर ऑफ फेलियर किंवा जजमेंट किंवा फिअर ऑफ रिजेक्शन आहे मुलांमध्ये. करेक्ट. सो मुलांच्या अनेक समस्या आहेत, काही थोड्याच मी मांडलेल्या आहेत. गेली 20 वर्ष मी काउन्सिलिंग करतोय संवादोपचाराच्या माध्यमातून. अतिशय भयानक समस्या राहतात मुलांच्या, ज्याची पालकांना तीव्रता वाढल्याशिवाय खबरसुद्धा लागत नाही, माय डिअर फ्रेंड्स. राईट. चला, व्हॉट टू डू आफ्टर स्कूल. शाळेनंतर किंवा आपण ज्याला म्हणतो ना की शाळा कॉलेजच्या नंतर मुलांनी काय केलं पाहिजे, हे कसं ठरवणार, हे कसं ठरवलं जातं. करेक्ट. चला, काही पालक मंडळी काय म्हणतात माहिती आहे का, बघू परीक्षा संपल्यावर विचार करू. परीक्षा संपल्यावर नक्की कशावर विचार होणार आहे, तर मार्क्स किती मिळतात. आता मला सांगा, ज्याचे मार्क्स तुम्ही 5वी 7वी 10वीच्या दरम्यान बघितलेले आहेत, तर फायनल एक्झाममध्ये असं काय चमत्कार होणार आहे मला सांगा. पण पालक लोकांना योग्य निर्णय घ्यायचा असेल तर मग पुढे ढकलतात, कारण त्यांना त्याच्यातलं पूर्ण ज्ञान नसल्यामुळे किंवा त्यांची क्षमता नाही आहे योग्य निर्णय घेण्याची. त्यामुळे ते अगदी मार्काच्या लेवलपर्यंत ढकललं जातं पुढे. आता मार्क्स आल्यानंतर किंवा किती मिळवले हे कळल्यानंतर जबरदस्तीने निर्णय घ्यावा लागतो, म्हणून पालक लोक निर्णय घेतात. जर शाळेनेच ठरवलं असतं ना की एवढे मार्क मिळेल, तू हे कर ते कर ते कर, तर पालक अजूनही रिलॅक्स राहिले असते. लक्षात घ्या, पालकांनी म्हटले असते नाही, ते शिक्षकांची जबाबदारी शिक्षक बघून घेतील किंवा तो आणि शिक्षक सांभाळून घेतील. नो माय डिअर फ्रेंड्स, परीक्षेपर्यंत थांबायचं नसतं. काही पालक मंडळी काय म्हणतात, त्याचा इंटरेस्ट असेल, त्याचा कल असेल, त्याचा म्हणजे त्याचा तिचा वॉट एव्हर, तर त्याचा कल जो असेल ना किंवा त्याचा जो इंटरेस्ट आहे ना, त्याच्याप्रमाणे आपण बघूया, त्याला काय करायचं त्याचं तरी ठरवू देत. किंवा मग आपण बघतो की कोणत्या फील्डमध्ये स्कोप आहे ते पाहू आणि मग ठरवूया की कुठल्या फील्डमध्ये त्यांनी पुढे गेलं पाहिजे, शाळेनंतर कॉलेज कोणत्या साईडने केलं पाहिजे. ओके. आता मला सांगा, जर समजा एखाद्या मुलाने 11वीला प्रवेश घेतल्यानंतर त्याची मैत्रीण घरी आणली आणि त्याने आईवडिलांच्या समोर तिला उभं केलं आणि तिला म्हटलं की आईवडिलांच्या पाया पड, आणि आईवडिलांना सांगितलं मला हिच्यात इंटरेस्ट आहे किंवा मला ही आवडते. आता मला सांगा, तुम्ही 1-2 महिन्यापूर्वीच असे म्हटले होतात की त्याच्या इंटरेस्टप्रमाणे करूया, त्याची जी आवड असेल त्याप्रमाणे आपण करिअर सिलेक्ट करूया, आणि 2 महिन्यानंतर त्याने समजा त्याची मैत्रीण घरी आणली, म्हटलं हे माझा इंटरेस्ट, हेच माझं करिअर इन द सेन्स मला ही आवडते म्हणा, माझं हिच्यावरती प्रेम आहे वगैरे वगैरे वॉट एव्हर. राईट. आता मला सांगा, लगेच पालकांचा आतमधला जो
खरा पालक आहे ना, तो जागा होता आणि म्हणतो त्याला काय कळतंय, तुला काय कळतं, तू सध्या अभ्यासावर फोकस कर, हे काय वय आहे का, पुढचा विचार आपण नंतर करू. मला सांगा, तुम्ही म्हणता त्याच्या आवडीप्रमाणे पुढे जायचं आहे आणि मग त्यांनी आवड घरी आणल्यावरती तुम्ही असं का म्हणताय. बरं, प्रत्येक पालक तसं म्हणेल तसं नाही आहे, पण मेजॉरिटी तर मी म्हणतो 99% किंवा 90% पालक तर हेच म्हणणार आहे, त्याला काय कळतं, आत्ता शिकवतो तो 11वीत आहे आणि हे काय वय आहे का असले सगळे धंदे करायचे. याच्यात आपल्याला आत्ता नाही बाबा, पुढे गेल्यावर विचार करायचा आहे. तू आता सध्या अभ्यासावर फोकस कर, कॉलेज कर. अरे पण ज्या वेळेला कॉलेज करायची गोष्ट येते त्यावेळेस तुम्ही म्हणता त्याच्या आवडीप्रमाणे, मग त्यावेळेला त्याचं वय कमी नसतं का. त्याने काय दुनिया बघितली आहे, काय करिअरबद्दल त्याला माहिती आहे, काय सगळ्या फील्डबद्दल इन्फॉर्मेशन त्याला मिळाली आहे, काय त्याला मार्गदर्शन मिळालं आहे का. मग एका बाजूला तुम्ही का त्याला अपोज केलं मैत्रीण घरी आणल्यानंतर, कारण तुम्हाला लग्न या संस्थेबद्दल माहिती आहे, अनुभव आहे, तुम्ही जीवन बरंचसं जे जगलेलं आहात. विवाह या आता मुलगा जर समजा 17-18 वर्षाचा झालाय किंवा 15 वर्ष झालाय, किमान तुमचं 17-18 वर्षाचं वैवाहिक जीवन झालेलं आहे. त्यामुळे त्याच्या जोरामुळे तुम्ही त्याला म्हणता की बाबा हे वय नाही आत्ता. आपल्याला त्याच्यातलं कळतंय थोडंफार तरी, हे बऱ्यापैकी कळतंय, पण करिअरचं कळत नसल्यामुळे आपण त्या मुलांवर ढकलून देतोय. मी ढकलून देतो ही संकल्पना वापरतोय किंवा शब्दप्रयोग करतोय, लक्षात घ्या. बात समज पारे ना. आता बारकाईने समजून घेऊया की का त्यांच्यावरती ढकलायचं नाहीये आणि पालक का ढकलतायत. कारण आता तुम्हाला करिअर सिलेक्शन बद्दल किंवा करिअर बद्दल पूर्ण माहिती नसल्यामुळे आपण त्यांच्यावरती ढकलतोय. मग मला थोडंसं कठीण बोलावं लागतं बऱ्याच पालकांना की आपण बेजबाबदार तर झालेले नाही आहेत ना, किंवा भीतीपोटी आपण पुढे तर ढकलत नाही किंवा त्यांच्यावर ढकलत नाही ना, आपण का जबाबदारी स्वीकारत नाहीये, ती आपण पुढाकार का घेत नाहीये. थोडंसं बारकाईने याच्यावरती आपल्याला मंथन करणं, विचार करणं फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. आता काही वेळेला काय होतं, आपल्या नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळींमध्ये, आपल्या बिल्डिंगमध्ये, आपल्या एरियामध्ये असं कोणतरी यशस्वी व्यक्ती असतो, त्यांचा प्रभाव आपल्यावरती पडू शकतो आणि मग ते व्हावं असं मुलांना वाटू शकतं की तुम्हालाही वाटू शकतं की बघ बाबा असं असं दादासारखं कर, त्या मित्रासारखं असं कर किंवा त्या मामासारखं असं कर, त्या दादासारखं कर. अरे हो बरोबर आहे, तो दादा सक्सेसफुल झाला याचा अर्थ हाही त्याच फील्डमध्ये सक्सेसफुल होईल किंवा त्यांनी केलं पाहिजे असं आहे का. प्रेरणा मिळणं ठीक आहे, पण कुठली प्रेरणा घेतो हे फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला पालकांच्या समोर एक प्रश्न असतो की आम्ही ज्या प्रोफेशनमध्ये आहोत, आम्ही जो व्यवसाय पुढे घेऊन आलो आहे त्याच व्यवसायामधून पुढे घेऊन जावं. कारण काय लक्षात घ्या, कारण आम्हाला त्यातलं सगळं माहिती मिळाली आहे, आम्ही त्यातल्या खस्ता खाल्लेल्या आहेत. आम्ही ज्या लेवलला व्यवसाय, समजा उदाहरण घ्या, एखादा चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि त्यांनी 25 वर्ष 20 वर्ष मेहनत करून आपली प्रॅक्टिस सेट केली आहे, तर स्वाभाविकपणे भावनिक सायकोलॉजिकली पालकांना असं वाटू शकतं की मुलांना जास्त त्रास होऊ नये. हे भावनिक आहे, अगदी बरोबर आहे, पण ते योग्य आहे का. तुमचा विचार चांगला आहे पण योग्य आहे का. नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक चांगली गोष्ट योग्य असेलच असं नाही आहे. तुम्ही बर्गर खाल्ला, एकदा बर्गर खाल्ला ठीक आहे, चांगला वाटला खाल्ला, रोज खाल का, तो आपल्या शरीरासाठी योग्य नाही आहे. सो चांगल्या आणि योग्यतेमध्ये थोडासा फरक आहे, लक्षात घ्या. सो तुम्हाला जे वाटतं ते चांगलं वाटू शकतं, पण ते आपल्या मुलांसाठी योग्य आहे का हे समजून घेणं फार आवश्यक आहे, राईट. सो तुमची भावना अगदी बरोबर आहे. मी मेडिकलला आहे किंवा मी डॉक्टर आहे किंवा आमचं मेडिकल आहे आणि एवढी वर्ष आम्ही धंदा करतोय आणि मस्त पैसे मिळत आहेत, काही प्रॉब्लेम नाही, सेटल लाईफ आहे. आमच्या मुलांनी डी फार्मसी करावं किंवा बी फार्मसी करावं आणि त्यांनी दुकान सांभाळावं. आता लक्षात घ्या, तुमच्या समोर असा प्रश्न असतो की आम्ही एवढी वर्ष केले, आता आम्ही किती दिवस मरमर करायची, मुलाने करायचं नाही. आता ऑलरेडी 2-3 लाख रुपये समजा एका मेडिकल स्टोरमध्ये फॉर एक्झाम्पल मिळत आहेत, तर अजून काय वेगळं पाहिजे. काय नोकरी करत बसलायस, काय IT मध्ये गेला तरी किती तुला पगार मिळणार आहे, 1,00,000 2,00,000 3,00,000 होईल. इथे घरचे तुकडे खाऊन तुला पगार मिळतोय, सेट बिझनेस आहे. हे भावनिकरित्या बरोबर आहे, मी त्याच्या विरुद्ध पण नाही आहे, पण तुमचं दुकान सांभाळण्यासाठी त्यांनी डी फार्मसी करावं का. अरे आज मार्केटमध्ये डी फार्मसी झालेल्याचे लायसन्स मिळतात, ते लोक नोकरीवर मिळू शकतात. तुम्हाला 25-30 हजार 50 हजार पगार द्या, तुम्ही 3 लाख कमवता ना त्या दुकानामधून, आणि म्हणून तुमच्या मुलांनी ते करावं असं वाटतंय ना. बरोबर आहे, एका दृष्टीने बरोबर आहे, पण समजून घ्या, 50 हजार रुपये एखाद्या डी फार्म मुलाला जर तुम्ही दिले, मुलाला मुलीला, त्याचं लायसन घेऊन तुम्ही ते दुकान पुढे कंटिन्यू केलं, 50 हजाराची हसत खेळत तो मुलगा किंवा मुलगी ते दुकान सांभाळणार आहे. आणि आता सगळे ऑटोमेटेड झालेलं आहे, टेन्शन घ्यायचं नाही बिलाचं स्टॉकचं. म्हणजे मला काय सांगायचंय, 3 लाख तुम्हाला मिळणार आहेत, 50 हजार रुपये खर्च होणार आहे. मी म्हणतो 1 लाख खर्च झाला, कामगार सगळे पकडून. कशासाठी मुलांवर जबरदस्ती करायची आपल्याला. बरं, ह्या 50 हजार किंवा 1 लाखात ती व्यक्ती तुम्हाला 2 लाख असेही कमवून देणार आहे. आणि मुलगा समजा ज्याचं टॅलेंट चांगला आहे, तो त्या क्षेत्रामध्ये गेल्यावरती मी म्हणतो 1,00,000-2 लाखच कमवेल.
पैसे सोडून द्या, पण त्याला ते समाधान असेल ना की मी जे करतोय त्याच्यातून मला आनंद मिळतोय. सो पैसाही मिळणार, आनंदही मिळणार. मी एक फक्त नुकसा सांगितला विचार कसा पुढे गेला पाहिजे. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे ना आणि त्यांना वाटतं माझी दुकानदारी किंवा माझं प्रोफेशन मुलांनी सांभाळावं, एक छोटीशी टिप फक्त मी दिली आहे. मी असंच करा असं म्हणत नाहीये, फक्त आज मला तुमचा माइंड ओपन करायचं. लक्षात घ्या, जबरदस्ती कुठलीही नाहीये. ओके, लक्षात घ्या. काही पालक याच्या पुढे आहेत, काय म्हणतात, लेट देम डू व्हॉट एव्हर दे फील. जाऊ दे, त्यांना काय करायचं ते करू द्या. लक्षात घ्या, याच्या पाठीमागची भूमिका काय, पालकांना सर्व ज्ञान नसल्यामुळे किंवा योग्य मार्गापर्यंत पोहोचायचंय कसं हे माहीत नसल्यामुळे आपण म्हणतो त्यांना काय करायचं ते करू द्या. बस झालं बाबा आम्हाला आता आमच्या. कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे काही खस्ता खाल्ल्यात किंवा जे काही तुमचे टेन्शन्स आहेत ते वेगळे टेन्शन्स आहेत. तुम्ही ऑलरेडी स्ट्रगल करताय तुमच्या लाईफमध्ये आणि परत आता हे नवीन डोक्याला ताप करून घ्यायचा म्हणजे अवघड आहे. समजू शकतो, परंतु आपण असं हे जाऊ दे असं म्हणू शकतो का, काय करायचे ते कर असं म्हणू शकतो का. बरं 2 वर्ष 5 वर्षानंतर जो तो असमाधानी राहिला किंवा व्यवस्थित करिअर सेट नाही झालं तर सगळ्या फॅमिलीला त्रास आहे ना. आणि आत्ता जो त्रास आहे त्याच्यापेक्षा कदाचित तो त्रास वाढलेला असणार आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, थोडंसं माइंड ओपन ठेवणं गरजेचं आहे, राईट. आता एक शेवटचा मुद्दा आणि मग आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करूया. आत्ताशी आपलं माइंड ओपन करतोय की का गरजेचं आजचं सेशन समजून घ्या. काही पालक म्हणतात आम्ही मुलांना अजिबात प्रेशर करणार नाही, कारण मगाशीच मी सांगितलं की सर्वात जास्त आत्महत्या शाळकरी मुलांच्या होत आहेत भारतामध्ये, दुर्दैव आहे. आणि म्हणून पालकांनी हे सगळं ऐकल्यामुळे कुठेतरी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असेल, गुगल, युट्यूबमुळे, फेसबुकमुळे आपल्याला हे माहिती आहे. त्यामुळे आपण म्हणतो आम्ही मुलांना काही पण होऊ दे, जीव महत्वाचा आहे, मुलांना प्रेशर करणार नाही. आता परत एकदा जर मी तुम्हाला प्रश्न विचारला आणि चॅटमध्ये जर लिहायला सांगितलं तर कदाचित तुम्ही म्हणाल यस बरोबर आहे, मुलांना प्रेशर नाही केलं पाहिजे, त्यांच्या इच्छेने. मग गर्लफ्रेंड आणल्यावर प्रॉब्लेम काय आहे, त्यांच्या इच्छेने होऊ देत ना. मग तुम्ही का म्हणता की थांब जरा थोडंसं करिअर सेट होऊ दे, कारण तुम्हाला लग्न या संकल्पना किंवा या संस्थेबद्दल माहिती आहे, संकल्पनेविषयी माहिती आहे, ती रूढी परंपरा काय असते माहिती आहे. करिअरचं माहीत नसल्यामुळे प्रॉब्लेम आहे, म्हणून आम्ही म्हणतो प्रेशर नको करायला. सो आता सवडीशास्त्र चालणार नाहीये, आता सेफ खेळणं चालणार नाहीये. आणि माझा थेट प्रश्न पालकांना असतो, आपण प्रेशर करायचं की नाही करायचं. पालक बऱ्यापैकी म्हणतात नाही करायचं, पण यू शुड प्रेशर. येस, यू शुड प्रेशर इफ यू नो वेअर टू प्रेशर, हाऊ टू प्रेशर, वेन टू प्रेशर, हाऊ मच टू प्रेशर. कधी प्रेशर करायचं, कुठे प्रेशर करायचं, किती प्रेशर करायचं हे जर पालकांना माहित असेल तरच प्रेशर करायचं, अन्यथा प्रेशर करायचं नाही. समजून घ्या, प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी एक कोच असतो, एक कोच असतो. लक्षात घ्या, यशस्वी लोकांबद्दल चाललंय, तुमचं आमचं चाललेलं नाही, कारण आम्ही किती यशस्वी आहेत तुमचं तुम्हाला माहिती आहे, आमचं आम्हाला माहिती आहे, करेक्ट. सो यशस्वी लोक जी काही जीवनामध्ये घडलेली आहेत, जर नरेंद्र मोदींना राजकीय सल्लागार असू शकतो तर आपलं काय. हॅलो, आपल्याला एक छोटा मार्गदर्शक असू नये का, ज्याला आपण कोच म्हणूया, राईट. यशस्वी लोकांना मार्गदर्शक असतो आणि या कोचला माहिती असतं की प्रेशर कधी करायचंय, कुठे करायचंय, कसं करायचंय, किती करायचंय. तो जाणकार आहे त्याच्यामधला, तो मेंटरिंग करतोय. लक्षात घ्या, तो कोचिंग करतोय, त्यामुळे त्याला माहित असतं. आम्हाला माहित नसल्यामुळे आम्ही सेफ खेळतो, बोलतो नाही प्रेशर नाही करायचं. पालकांचं अगदी बरोबर आहे, पण पालकांना हे जर समजलं कुठे प्रेशर करायचं तर, आणि तीच आमची धडपड आहे. लक्षात घ्या. सो प्रेशर इज नॉट, प्रेशर इज अप्लाइड इन द राईट वे, राईट टाइम, राईट पर्सन, विथ राईट पर्सन, बाय राईट पर्सन ऑल्सो. चला माय डिअर फ्रेंड्स, माइंड ओपनिंग झालेली आहे आणि आता आपण पुढे जाऊया. 20 मिनिटांमध्ये फक्त माइंड ओपनिंगचं काम केलं. लक्षात घ्या, कारण पुढच्या 20-25 मिनिटांमध्ये जे मला बोलायचं आहे, बघा, तवा गरम नाही झाला तर भाकरी टाकून उपयोग होणार नाही. तुम्ही पटपट भाकरी टाका, मला भूक लागली आहे, भाकरी शिजणार नाही. तवा तापला पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे हे तुमची समस्या आहे की नाही आधी, करेक्ट. चला आता मुलांकडे वळूया. लक्षात घ्या, ह्या भूतलावरती प्रत्येक जीव जो आला ना जन्माला, ह्या जीवामध्ये काही ना काही स्पेशल गोष्टी आहेत. आता कशा समजून घ्या थोडंसं. आता बघा, समोर तुम्ही एक कपल नाही, ऍक्च्युली हे उंट आणि सांडरी त्याचा बछडा आहे. सो यांच्या शरीर रचनेकडे थोडंसं बघितल्यावर काय लक्षात येतं, यांच्या पाठीवरती हंब आहे जो दुसऱ्या कुठल्याही जनावराला नाहीये. यांचे पाय लांब आहेत, दुसऱ्या जनावरांचे पाय यांच्यासारखे नाही आहेत. यांच्या पायाला, तळव्याला पसरटपणा आहे, प्लेन आहेत. आता थोडं बारकाईने विचार करा, ह्या प्राण्याला जीवन व्यतीत कुठं करायचंय, वाळवंटामध्ये. त्यासाठी मदार वरती दिलेली आहे, पाण्याची एमर्जन्सी सुविधा होण्यासाठी मदार दिली आहे. मैलोमैल किंवा कित्येक दिवस त्यांना चालावं लागतं, पाणी मिळत नाही वाळवंटामध्ये, त्यासाठी परमेश्वराने ती योजना केली आहे.
त्यांच्या पाठीवरती मदार दिले, जिथे परमेश्वराने पाण्याची सुविधा दिली त्यांना. पाय लांब केले, कारण लक्षात घ्या, वाळवंटामध्ये जमीन तापते, रखरखत ऊन असतं आणि उष्णता बाहेर पडते जमिनीतून. त्यांच्या शरीराला इजा पोहोचू नये म्हणून परमेश्वराने ते पाय लांब दिलेत. पाय पसरट का दिले? रेतीमध्ये पाय राहू नये, त्याला चालायचा सुद्धा त्रास होऊ नये, एवढा विचार परमेश्वराने केलाय. बघा, घोड्याला जर आपण वाळवंटात घेऊन गेलो तर चालणार नाही असं नाही, पण त्याला फार त्रास होईल, कारण त्याचे घोड्यांचे टापू वेगळे आहेत आणि उंटांचे पाय पंजा वेगळा आहे. परमेश्वराने बारकाईने करून दिले की नाही त्यांना ही व्यवस्था? येस, करून दिली आहे. मग यांनाच फक्त करून दिली आहे का? आता लक्षात घ्या, जर उंटाला ही व्यवस्था करून दिली आहे तर पुढे आपण बघूया, बदकाचे पाय बघा आणि कोंबडीचे पाय बघा. आता बदकाच्या पायांमध्ये आणि कोंबडीच्या पायामध्ये फरक काय? दोन्ही साधारण पशु तेच आहेत, पक्षी तेच आहेत. बदकांच्या दोन बोटांमध्ये पडदा आहे, कारण त्याला पाण्यामध्ये पोहायचं, कोंबडीला पोहायचं नाहीये. परमेश्वराने ज्याला जे लागतंय त्याला ते दिलंय. व्हेरी सिंपल. माकड इकडून तिकडे कुठेही चढू शकतो, चिता पण चढतो, बरोबर आहे. ज्याला जे आवश्यक आहे ते त्याला ते दिलंय. माय डिअर फ्रेंड्स, बात समजो गहराई से. ह्या भूतलावरती प्रत्येक जीव आहे ना, त्या प्रत्येक जीवाला काही ना काही स्पेशालिटी अशी दिली आहे आणि ती स्पेशालिटी वापरून त्याला जीवनाचा उदरनिर्वाह करायचा आहे. सरडा, याला एक अशी कलाकारी दिली आहे, त्याला आपण म्हणतो ना सरड्यासारखा रंग बदलतो. म्हणजेच काय, सरडा रंग बदलू शकतो. कुठला प्राणी रंग बदलतो? हॅलो, समजा नाग आहे म्हणजे सर्प आहे, राईट. सर्प कात टाकू शकतो, ज्याला आपण म्हणतो कात टाकणे म्हणजे स्किन सोडणे. कात टाकू शकतो, परंतु त्याला रंग बदलता येत नाही. सरड्याला रंग बदलता येतो, पण कात टाकता येत नाही. लक्षात घ्या, ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये, मी एकदा वाक्य रिपीट करतोय, ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये एखाद्या प्राण्याला जीवन व्यतीत करायचंय त्यासाठी आवश्यक असलेली कलाकारी म्हणजे साधन सामुग्री परमेश्वराने ज्या त्या जनावरांना दिलेली आहे. पशु पक्षी जनावर जे काही तुम्ही म्हणाल. लक्षात घ्या, परत एकदा मी रिपीट करतोय स्टेटमेंट. ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये एखाद्या प्राण्याला जीवन व्यतीत करायचंय त्यासाठी आवश्यक असलेली साधन सामुग्री परमेश्वराने दिलेली आहे. बरं, मला सांगा, हे सगळे पशु पक्षी जनावर म्हणूया थोडक्यात, या प्रत्येक जनावराचा जीवनामधला उद्देश काय हो? थोडा विचार करा ना. सरडा असेल, सर्प असेल, कोंबडी असेल, बदक असेल, जे काय, आणि एवढेच नाही, हजारो करोड आहेत. मला काय म्हणायचंय, बारकाईने लक्ष घ्या, लक्षात ठेवा किंवा लक्ष द्या इकडे. या प्रत्येक जनावराचा जीवनामधला उद्देश काय आहे? एकच विचार आहे. पण तो विचार काय? विचार म्हणण्यापेक्षा तो उद्देश काय? पोटाची खळगी भरणे. हॅलो, पोटाची खळगी भरणे. माय डिअर फ्रेंड्स, लक्षात घ्या, बारकाईने लक्षात घ्या. आपण काय कुठे चाललोय लक्षात घ्या, बारकाईने समजून घ्या, कारण आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे. कारण खूप महत्वाचा निर्णय, मोठा निर्णय आपण मुलांविषयी घेणार आहोत. आणि तो काय आहे लक्षात घ्या, की जर समजा प्रत्येक जनावराला परमेश्वराने काहीतरी उद्देश घेऊन या भूतलावर पाठवलंय, त्यासाठी आवश्यक असलेली साधन सामुग्री जी आहे ती परमेश्वराने ज्याला त्याला दिलेली आहे. आणि या जनावरांचा उद्देश आहे पोट भरणे. आणि जर समजा यांना पोट भरण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट दिली आहे तर तुम्हाला आम्हाला दिली असेल का? हॅलो, गहराई से समझना इस बात को, खूप बारकाईने विचार करा. डोंट चैलेंज द क्रिएटर. ऊपर वाले को चैलेंज मत करो. जर प्रत्येक किड्या मुंगीपासून ते मोठ्या पशु पक्षीपर्यंत, जनावरांपर्यंत परमेश्वराने तो विचार केलाय की याला ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये उदरनिर्वाह करायचा आहे, पोट भरायचंय, त्यासाठी आवश्यक असलेली कलाकारी साधन सामुग्री परमेश्वराने दिली आहे. मग मनुष्य प्राणी थोडासा एक्स्ट्रा डेव्हलप्ड आहे, त्याला दिली नसेल का? आणि जर दिली असेल तर त्याचा जीवनामध्ये पण काहीतरी उद्देश असेल की नाही? आणि तुम्हाला आम्हाला हे चांगलं माहिती आहे की प्रत्येक मानवाचा जीवनामधला उद्देश फक्त पोटाची खळगी भरणं नाहीये. आणि जर प्रत्येक मानवाचा, प्रत्येक मनुष्याचा जीवनामधला उद्देश वेगळा असेल तर प्रत्येक मनुष्याला परमेश्वराने लागणारी साधन सामुग्री दिली असेल का नसेल? ती आपल्या शेजारी पाजारी कोण आहे, मामा कोण आहे, दादा कोण आहे, काका कोण आहे, त्यांना बघूनच दिली असेल का?
नाही, प्रत्येक व्यक्तीचा जीवनामधला संकल्प वेगळा असेल आणि त्यासाठी आवश्यक असलेली साधन सामुग्री परमेश्वराने त्या व्यक्तीला दिली असेल का नसेल, 100% दिली आहे. डोंट चॅलेंज द क्रिएटर. मला एक बदक या भूतलावर असा दाखवा ज्याच्या 2 बोटांमध्ये पडदा नाहीये. एक कोंबडी अशी दाखवा जिच्या पंजामध्ये पडदा आहे. एक उंट असा दाखवा ज्याच्या खांद्यावरती किंवा पाठीवरती मदार नाहीये. एक हत्ती असा दाखवा ज्याला सोंड नाहीये. ऍक्सिडेंटली भविष्यात नंतर काय झालं वेगळं आहे, पण जन्माला घालताना लक्षात घ्या, एक बदक त्यांनी भूतलावर असा पाठवलेला नाहीये ज्याच्या 2 बोटांमध्ये पडदा नाहीये. डोंट चॅलेंज द क्रिएटर. ऊपर वाले को चॅलेंज मत करो. मग शोधायचंय काय आम्हाला? 2 गोष्टी शोधायच्या. आमच्या मुलांचं किंवा आमचं जीवनामधलं उद्दिष्ट काय, उद्देश काय, आणि त्यासाठी लागणारी साधन सामुग्री जी दिली आहे परमेश्वराने ती काय आहे, ही शोधण्याची मोहीम फार महत्वाची. लक्षात घ्या, ही शोध मोहीम झाली पाहिजे आपल्याकडनं. बरं चला, प्रत्येक जनावर आज जे जगतोय ना या भूतलावरती, त्यांच्या जीवनामधला उद्देश सफल करण्यासाठी, त्यांच्या पुढच्या पिढीला शिक्षणासाठी हे कुठे पाठवतोय? तो सरडा आपल्या पुढच्या पिढीला कुठे पाठवतोय? चिमणी आपल्या पिलाला उडायला शिकवते का शाळेत पाठवते? हॅलो, शिकार करायला वाघ आपल्या बछड्यांना स्वतः शिकवतोय की कोचिंग क्लासला पाठवतोय, शाळेत पाठवतोय? जीवनामधला उद्देश काय? पोट भरणे. आणि प्रत्येक पालक जनावरांबद्दल बोलतोय, आपली जबाबदारी तंतोतंत तंतोतंत पाळतोय. जनावर बोलतोय मी, जनावर तंतोतंत जबाबदारी पाळतायत. चला आता मानवांकडे येऊया. प्रॉब्लेम मानवांचा काय आहे की प्रत्येक व्यक्तीचं जीवनामधला उद्देश वेगळा असल्यामुळे गडबड आहे. जनावरांचं ठीक आहे, हो काय फक्त पोट भरायचंय. हत्तीच्या मुलाला काय करायचंय? पोट भरायचंय. सर्पाच्या मुलांना काय करायचं? पोट भरायचं. सरड्याच्या मुलांना काय करायचं? पोट भरायचंय. ते कॉमन आहे. प्रॉब्लेम तुमचा आमचा काय आहे की आम्ही आमच्या मुलांना गुरुकुलमध्ये शाळेमध्ये का पाठवतोय? कारण त्याच्यामध्ये जी स्पेशल गिफ्ट आहे ती आपल्याला माहिती नाहीये. मग ती शोधण्यासाठी आपण मुलांना कुठे पाठवतोय? आता स्पेशल गिफ्ट म्हणजे स्पेशल कलाकारी, साधन सामुग्री, ती नाही समजत आहे आपल्याला. आणि आपल्याला किमान सबकॉन्शियस माइंडमध्ये माहिती आहे की प्रत्येक मानवाचा जीवनामधला उद्देश वेगळा असतो. आणि मग एक पिढीजात परंपरा आपल्याकडे सुरू आहे की मुलांना गुरुकुलमध्ये म्हणजेच शाळेमध्ये पाठवायचंय. करेक्ट? पूर्वी गुरुकुल, आता आपण त्याला शाळा म्हणतोय, महाविद्यालय म्हणतोय. सिंपल. पर्पज काय आहे? पर्पज समजून घ्या. त्यांच्या आतमध्ये असलेली जी कलाकारी आहे ती शोधण्यासाठी आपण त्यांना कुठे पाठवतोय? येस माय डिअर फ्रेंड्स, त्यांना आपण पाठवतोय कुठे? शाळेमध्ये. पण बऱ्याचशा पालकांना हे लक्षात येत नाहीये की आपण हे शोधण्यासाठी पाठवतोय. त्यांना असं वाटतं शाळेत जे शिकवतायत ना ते शिकण्यासाठी आपण पाठवतोय. आज आपण स्टेप बाय स्टेप कव्हर करूया. ब्रिटिश लोक आले आणि सगळ्यात सत्यानाश केला त्यांनी आपल्या शिक्षण पद्धतीचा. पूर्वीची जी गुरुकुल शिक्षा पद्धती होती ना त्याच्यामध्ये एक ज्वलंत उदाहरण समजून घ्या. आता हे 5 पांडव आहेत आणि हे 5 पांडव एकाच गुरुकुलमध्ये जात होते, एकाच शिक्षकांकडनं शिकत होते. परंतु समजून घ्या, युधिष्ठिर राजे धर्माचं शिक्षण घेत होते, भीम गदाचं शिक्षण घेत होते, अर्जुन धनुष्यबाण, नकुल सहदेव तलवारबाजी. एकाच कुटुंबातली 5 मंडळी एकाच शाळेत एकाच गुरुकडनं शिकत असताना सुद्धा वेगळी वेगळी विद्या आत्मसात करत होते. किती फॅन्टॅस्टिक गुरुकुल पद्धती होती. आत्ता आपला प्रॉब्लेम काय आहे समजून घ्या. कदाचित तुम्हाला इथेच उत्तर मिळालेलं आहे, कदाचित तुम्हाला इथेच उत्तर मिळालं आहे. पण आपण आता ज्या एज्युकेशन सिस्टमच्या माध्यमातून पुढे घेऊन चाललंय मुलांना, ती एज्युकेशन सिस्टम सध्या कशी कार्य करते थोडं समजून घेऊया. कन्सेप्च्युअली अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे हा. आता बघा, आपली एज्युकेशन सिस्टम ज्याच्यामध्ये एक शिक्षक आहेत, समोर बसलेले विद्यार्थी आहेत, बरोबर आहे. माकड आहे, पेंग्विन आहे, हत्ती आहे, कावळा आहे, गाढव बिडव सगळे आहेत, मासे बिशे आहे ना, हे सगळे विद्यार्थी आहेत. आता हे विद्यार्थी असतात असे, पण ऍक्च्युली दिसतात कसे हो आपल्याला? हे असे दिसतात एकसारखे. शाळेमध्ये बघा ना, विद्यार्थी युनिफॉर्म घातलाय त्यांना, सगळे एकसारखे दिसतात. असतात कसे? ऍक्च्युली असतात असे. बारकाईने समजून घ्या, फार महत्वाची स्लाइड आहे ही. परत एकदा सांगतो, विद्यार्थी शाळेमध्ये आपण पाठवतो, शाळेमध्ये विद्यार्थी दिसतात एकसारखे एकसारखे एकसारखे. असताना कसे असतात? वेगळे वेगळे वेगळे. ते भरत जातोच ना, मी वेगळा मी वेगळा. नाही, मला वाटतं दिलीप प्रभाळकर, मी असा कसा, मी वेगळा वेगळा. प्रत्येक जण वेगळा आहे हो.
आणि वेगळा म्हटलं की वेडा असं म्हणतात. ऍक्च्युली तसं नाही, लक्षात घ्या. एज्युकेशन सिस्टीमचा प्रॉब्लेम काय समजून घ्या. आता मास्तर हात जोडते तर काय म्हणतात माहितीये का, विद्यार्थ्यांनो चला परीक्षा द्या, 1 2 3 चला पटकन झाडावर चढा. अरे बापरे, माकड सरसर सरसर गेलं, झाडावर चढायला लागलं, तोपर्यंत कावळा पटकन उडून वरती गेला, फांदीवर बसला. पहिला कोणाला कावळा, दुसरा कोणाला माकड. आता पेंग्विनची हालत कशी खराब झाली असेल बघा. तिथे जाऊन ते घुटमळत असेल, कसं काय करू मी आता. हत्तीला तुम्ही झाडावर चढायला सांगणार की झाड उपटायला सांगणार. आता माशाची परीक्षा अशी घेणार का. आईन्स्टाईन काय म्हणतात बघा, अल्बर्ट आईन्स्टाईन, तुमचं माझं राहू द्या बाजूला. इफ यू जज अ फिश बाय इट्स ॲबिलिटी टू क्लाइंब अ ट्री, इट विल स्पेंड इट्स एंटायर लाईफ बिलिंग इट इज स्टुपिड. अहो, फार मोटिवेशन दिलं आपण कुणाला, माशाला, चल तू करू शकतो, तू असं कर तसं कर, हे होईल ते होईल, प्रयत्न करत राहा, अमकं कर तमकं कर. अहो, ते झाडावर आयुष्यात कधी चढू शकेल का. आणि मग त्याच्यामध्ये ती कमीपणाची भावना राहील की यार मी वर चढू शकत नाही, म्हणजे माझ्यात काहीतरी कमतरता आहे. मग ते हत्तीकडे बघेल, माकडाकडे बघेल, हे वेगळे वेगळे दिसत आहेत, पण झाडावर चढायचे आणि सगळ्यांना परीक्षा तीच द्यायची. हॅलो, आता इथे कावळा पटकन झाडावर पोहोचला खरा, पण परीक्षेमध्ये नापास होणार, कारण परीक्षा चढायची होती, उडायची नव्हती. आणि नेमकं हेच आपल्या लक्षात येत नाहीये. मुलं आपली शाळेमध्ये एकसारखी दिसतात, परंतु ती एकसारखी नसतात. पण प्रत्येकाला प्रश्नपत्रिका तीच आहे. युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव यांच्यासारखा कार्यक्रम नाहीये. दुर्दैव आहे. मी शाळेच्या विरुद्ध नाहीये, या संकल्पनेच्या पण विरुद्ध नाहीये, पण मी मानसिकता पालकांनी कुठली ठेवली पाहिजे त्याच्यावरती बोलतोय. समजून घ्या, तुमच्या हातामध्ये माझ्या हातामध्ये नाहीये की शिक्षण प्रणाली आपण सुधारू किंवा वगैरे वगैरे, पण किमान आपल्या हातामध्ये आपली मुलं तर आहेत ना, की त्यांची दिशा कशी घडवायची आहे, त्यांना पुढे कसं घेऊन जायचंय, त्यांना यशस्वी कसं बनवायचं, हे तर तुमच्या माझ्या हातात आहे ना. आणि त्याच्यावरतीच काम करूया. बघा, प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझ्या मुलांनी यशस्वी व्हावं. बरं, यश म्हणजे नक्की काय आणि कसं, थोडं समजून घेऊया. चला, यश पण बाजूला ठेवूया, पण प्रत्येकाला वाटतं ना यशस्वी व्हावं. बरं, आता इथे जी समोर मंडळी तुम्ही बघता, ही सगळी यशस्वी मंडळी आहेत. मदर टेरेसा, बराक ओबामा, सचिन तेंडुलकर, विश्वनाथ आनंद, नरेंद्र मोदी, लता दीदी, मुकेश अंबानी, ही सगळी मंडळी, सगळ्यांची नावं घेत नाही, तुम्ही बघताय. सगळी मंडळी जीवनामध्ये यशस्वी आहेत. प्रत्येकाचं यश वेगळं आहे. जीवनामध्ये त्यांनी मिळवलेलं यश प्रत्येकाचं वेगळं आहे. प्रत्येकाचं यश वेगळं आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो की ह्याच्यामध्ये सगळ्यात कमी शिक्षण कोणाचं झालंय हो. सगळ्यात कमी शिक्षण, हॅलो, सगळ्यात कमी शिक्षण. पटकन पालक काय म्हणतात माहितीये का, सचिन तेंडुलकर, त्याने 10वी पण दिलेली नाही हो. ओहो, अच्छा, कारण शिक्षण म्हणजे आम्हाला एकच माहिती आहे, वह्या, पुस्तकं, कॉलेज, शाळा. मी ते शिक्षण आहेच आहे, पण मग त्यानं जे शिक्षण घेतलंय ते तुम्ही शिकवू शकाल का त्याला. आणि ते कोणतं शिक्षण आहे, बॅटिंगचं शिक्षण. नरेंद्र मोदींना राजकारण शिकवा, लता दीदींना गायन शिकवा, झाकीर हुसेन साहेबांना तबला शिकवा. अहो, सर्वोच्च शिकलेत ना ते, त्यांच्या क्षेत्रामधलं सर्वाधिक शिक्षण त्यांनी घेतलंय. आणि आपण तोलतो कशामध्ये, फक्त 12वी, ग्रॅज्युएशन, इंजिनिअरिंग, मेडिकल. बरं, ते करू नका असं मी म्हणत नाहीये. ते असेल तर 100% आपल्यासाठी, ते असेल तर 100% तेच करायचंय. मला सांगायचं का, लक्षात घ्या, परमेश्वराने प्रत्येक मानवाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी जो उद्देश दिलाय, किंवा प्रत्येक मानवाचा उद्देश वेगळा आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेली साधन सामग्री दिली असेल का नसेल, 100% दिली. आणि आपल्याला ती साधन सामग्री बघायची काय आहे आपल्या मुलांमध्ये, आणि त्यांचा जीवनामधला उद्देश कसा सफल करायचा आहे, तो आपल्याला मेन चॅलेंज आहे. सो पहिलं काय चॅलेंज आहे, टॅलेंट काय दिलं ते शोधायचं आहे, आणि मग त्या टॅलेंटचा वापर करणे. राईट माय डिअर फ्रेंड्स, आता पाठीमागच्या स्लाइडमध्ये तुम्ही जेवढी यशस्वी मंडळी बघितली ना, तुम्ही नाव ते लकी होते. यस ऑर नो, की त्यांच्या आतमध्ये काहीतरी इनबॉर्न टॅलेंट, क्वालिटी, पोटेन्शियल असेल म्हणून ते यशस्वी झाले. बहुतेक मंडळी म्हणतात लकी होते. माय डिअर फ्रेंड्स, लकी होते का, ओके. चला, मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी जे उजव्या बाजूला तुम्हाला दिसतात, म्हणजे अनिल अंबानी नाही दिसत कारण ते यशस्वी नाही आहेत, पण ही दोघं एकाच पालकांच्या पोटी जन्माला आले, एकाच घरात जन्माला आले, सगळी तालीम एकच मिळाली दोघांनाही. मी अख्ख्या वर्गाचं पण बोलत नाहीये, एकाच कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तींबद्दल बोलतोय. आज मुकेश अंबानी कुठे आहेत, जीवनामध्ये यशस्वी झालेत, आणि अनिल अंबानीला खाण्यापिण्याची वांदे आहेत, साध्या भाषेत बोलायचं म्हणून बोलतोय.
बात समजो गहराई से. मग लक कसं काय म्हणता येईल? परमेश्वराने जे उपजत तुम्हाला दिलेले आहे ते टॅलेंट वापरणं गरजेचं आहे. आता आणखी एक उदाहरण सांगतो, लक्षात घ्या. सचिन तेंडुलकरला जर आपण लकी म्हटलं तर फार चुकीचं ठरेल. कारण लक्षात घ्या, त्याची जेवढी हाडं मोडली तेवढी तुमची आमची नाही मोडली हो. 24 वर्ष तो माणूस खेळलाय क्रिकेट, बरोबर. त्याच्या बरोबर जोडीला एक व्यक्ती आला होता, त्याचं नाव होतं विनोद कांबळी. माय डिअर फ्रेंड्स, विनोद कांबळी सचिनपेक्षा सरस होता खेळामध्ये, म्हणजे बॅटिंगमध्ये. आणि हे तुम्ही आम्ही नाही, रमाकांत आचरेकर सर म्हणतात. पण काय झालं, परमेश्वराने दोघांनाही टॅलेंट दिलं होतं. बघा, हे उपजत टॅलेंट आहे म्हणजे काय, परमेश्वराने दिलेलं आहे. बॅटिंगचं टॅलेंट सचिन तेंडुलकर मध्ये सुद्धा होतं, विनोद कांबळीमध्ये पण होतं. दोघांनी पण मेहनत घेतली आणि एकाच्या डोक्यामध्ये हवा गेली. हॅलो, एकाच्या डोक्यामध्ये हवा गेली. कुणाच्या डोक्यात गेली तुम्हाला चांगलं माहिती आहे. विनोद कांबळी कानात डूल घालून फिरायला लागला, व्यसन करायला लागला, लफडी करायला लागला आणि ऑफ ट्रॅक झाला, विचलित झालं त्याचं लक्ष. परमेश्वराने परमेश्वराचं काम केलं, टॅलेंट दिलं, त्यानं सुद्धा थोडं काम केलं, मेहनत घेतली. आज इंडियन क्रिकेट टीम मध्ये सहभागी होणं म्हणजे जोक आहे का? आज म्हणजे तेव्हा सुद्धा जोक नव्हता. पण सचिन तेंडुलकरने मिळालेल्या टॅलेंटला काय केलं, पुढे घेऊन गेला, मेहनत घेतली, प्रामाणिक राहिला, आपल्या खेळाशी प्रामाणिक राहिला. माय डिअर फ्रेंड्स, विनोद कांबळी राहिला नाही. सो पहिलं चॅलेंज काय? पहिलं चॅलेंज आहे, परमेश्वराने टॅलेंट दिलेलंच आहे, ते ओळखणे चॅलेंज आहे, त्याच्यावरती काम करणं दुसरं चॅलेंज आहे. आज आम्ही तुम्हाला भविष्य सांगणार नाहीये, भविष्यासाठी काय तयारी करायची, कुठून सुरुवात करायची, त्याच्यावर आज आपण बोलणार आहोत. सो लक वकच्या भानगडीत पडू नका, 10वी 12वी पर्यंत थांबू नका. आता समजा 12वी मध्ये गेलात, तुम्हाला कळलं की मुलाला टेनिस खेळलं पाहिजे. आता 12वी झालेल्या मुलगांनी टेनिस खेळायला चालू करणं, 6 वर्षाच्या मुलांनी टेनिस खेळायला चालू करणं, कोण यशस्वी होऊ शकतो मला सांगा? कॉमन सेन्स आहे हा. पण पालक लोक 10वी 12वी पर्यंत थांबतात. अहो, त्याचा व्यक्तिमत्वाचा विकास सुद्धा साधायचा आपल्याला त्या करिअरसाठी. मी नेहमी रानू मंडलचं एक्झाम्पल देत असतो. रानू मंडल जी ट्रेनमध्ये गाणं गात होती, तिचा कोणीतरी व्हिडिओ व्हायरल केला किंवा व्हायरल झाला. हिमेश रेशमिया सारख्या व्यक्तीने तिला ब्रेक दिला. कंठ होता, आवाज होता, स्वर होता, म्हणूनच ब्रेक दिला. परंतु तिचा व्यक्तिमत्वाचा विकास त्या लेवलला न झाल्यामुळे आज ती परत ट्रेनमध्येच. लक्षात घ्या. सो आपल्याला असं नाही राहायचंय की बाबा परमेश्वराने जर टॅलेंट दिलाय ना तर त्याचं होऊन जाईल. नाही होणार. व्यक्तिमत्वाचा विकास करावा लागेल आपल्याला आणि लवकरात लवकर करावं लागेल. 10वी 12वी पर्यंत थांबायचं नाहीये माय डिअर फ्रेंड्स. सो इनबॉर्न टॅलेंट क्वालिटी पोटेन्शियल काय आहे, ज्याच्या माध्यमातून तो यशस्वी होणार आहे, ते युनिक टॅलेंट जन्मता असल्यामुळे ते आपल्याला लवकरात लवकर पाहायचंय. आणि हे परमेश्वराचं सर्वोत्कृष्ट गिफ्ट आपल्यासाठी आहे. आणि जर समजा ते आपण नाही वापरलं तर कुणाचा अपमान आहे हा? समजून घ्या. तुम्ही कुणाकडे तरी वाढदिवसाला जाता, लग्नाला जाता, एखादा पाकिट घेऊन जाता किंवा एखादा गिफ्ट घेऊन जाता. समजा त्या व्यक्तीने ते नाही उघडलं तर तुमच्या समोर तुम्हाला त्रास होतो, राग येतो, कमीपणा वाटतो. आणि समजून घ्या त्याने ते उघडलंच नाही जीवनामध्ये कधी, तर राग येणार की नाही? आता मला सांगा, त्या परमेश्वराने दिलेलं टॅलेंट आपण आयुष्यभर, आज तुमचं वय 45 असेल, 55 असेल, 30 असेल, 32 असेल, शाळा जाऊ द्या, कॉलेज जाऊ द्या, तुम्ही अशा लेवलला आलात, तुम्ही तुमचं गिफ्ट उघडलं का, असा माझा प्रश्न आहे. आज विषय पालकांचा पण आहे, विद्यार्थ्यांचा पण आहे. कित्येक विद्यार्थी आज या प्रॉब्लेम मध्ये आहेत की त्यांना नाही कळलेलं त्यांचं टॅलेंट काय. अहो, पालकांना तरी कळलंय का? मग हा परमेश्वराचा अपमान आहे की नाहीये? परमेश्वराने तुम्हाला एक्स टॅलेंट दिले, तुम्ही वाय टॅलेंटवर आज रोजंदारी करून पैसे कमवून तुम्ही आपला उदरनिर्वाह करताय. त्या परमेश्वराचा अपमान नाहीये का? सो पालकांनी सुद्धा टेस्ट करणं अपेक्षित आहे का? किमान तुम्हाला हे तरी कळेल तुमच्या मॅच्युरिटीमुळे की जे रिपोर्ट मध्ये आले ना ते सुसह्य आहे, माझ्यासाठी योग्य आहे, ते बरोबर दाखव. मी नाही केलं हा भाग वेगळा आहे, पण जे दाखवलं ते बरोबर दाखवलं. किमान तुम्ही मुलांना तरी ठणकावून सांगाल, बाबा जे रिपोर्ट मध्ये येतंय तेच कर. आता रिपोर्ट काय बोलतोय मी ते पुढे समजेल तुम्हाला. म्हणजे मला सांगायचं का, लक्षात घ्या, दोघांसाठी फार महत्वाचं आहे. पण तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असा असेल, विचार असा येत असेल की हे शोधायचं कसं, टॅलेंट मुलांमध्ये उपजत जे आहे ते शोधायचं कसं? कुणाची जबाबदारी आहे? पालकांची आहे, विद्यार्थ्यांची आहे, शिक्षकांची आहे, मित्रपरिवार, कुणाची जबाबदारी आहे? अजिबात नाही. हे क्वालिफाईड काउन्सिलर्स नाही आहेत. एखादा शिक्षक आदर्श शिक्षक असू शकतो, पालक आदर्श पालक असू शकतो, एखादा विद्यार्थी आदर्श विद्यार्थी असू शकतो, एखादा मित्र आदर्श मित्र असू शकतो, बढिया मित्र असू शकतो. पण तो करिअर काउन्सिलर आहे का? नाही. सिंपल समजून घ्या मला काय म्हणायचंय. ह्याला त्याला विचारत बसायचं नाही हो, नुकसान करायचं नाही आपण विद्यार्थ्याचं. डर्मॅटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजन्सी टेस्ट, लक्षात घ्या. डर्मॅटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजन्सी टेस्ट. आता ही टेस्ट काय संभवते, काय दाखवते, लक्षात घ्या.
एखाद्या व्यक्तीमध्ये इनबॉर्न टॅलेंट क्वालिटी पोटेन्शियल काय आहे ना ते दाखवतो. खूपशा गोष्टी आपल्याला विद्यार्थ्यांच्या कळू शकतात, मुलांच्या आणि आपल्या सुद्धा कळू शकतात. आपण सुद्धा करायला पाहिजे. मी आता गेल्या कित्येक 14 वर्ष झाले मी हा विषय हँडल करतोय करिअर काउन्सिलिंगचा, ज्यामध्ये कित्येक पालक ज्यांचा म्हणजे आपण म्हणतो ना मॅरेज काउन्सिलिंगसाठी येतात माझ्याकडे, त्यावेळेला मी DMIT रिपोर्टच्या माध्यमातून त्यांचं काउन्सिलिंग करतो. कारण DMIT रिपोर्ट दाखवते ती व्यक्ती काय आहे. आणि त्या दोघांना एकत्र संसार करून 15 वर्षानंतर पण कळलेलं नसतं की नक्की माझा नवरा काय आहे, नक्की माझी बायको कशी आहे. जे DMIT रिपोर्ट दाखवतं हे नुसतं करिअरसाठी नाहीये, त्या व्यक्तिमत्वाचा उलगडा होतो या DMIT टेस्टमधून. डर्मोटोग्लिफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे DMIT. ब्रेनमध्ये काय टॉप आहे म्हणजेच काय टॅप युअर जीनियस ते शोधायचं आपल्याला. बघा जीवनाचा डाव खेळताना जसं पत्त्याच्या डावामध्ये म्हणतो मी नेहमी की जर हुकमाचे पत्ते आले आणि ते कुठले माहिती का, एक्का बादशाह राणी, असे हुकमाचे 3 पत्ते मिळाले तुम्हाला, एक्का बादशाह राणी, तर डाव जिंकणं सोपं जाणार आहे की नाही. यस, तुम्हाला कॉन्फिडन्स वाढेल. तसंच आपल्या जीवनामध्ये टॅलेंट आपला एक्का बादशाह राणी हुकमाचा कोणता आहे हे शोधायचं. दॅट इज व्हॉट इज DMIT. आता कुणाची संकल्पना आपण वापरतोय किंवा पुढे घेऊन चाललोय, प्रोफेसर हार्वर्ड गार्डनर जो हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा प्रोफेसर आहे, 21 वेळा PhD मिळवलेला व्यक्ती आहे, जगातल्या 100 विचारवंतांपैकी एक आहे. या व्यक्तीला शोधा तुम्ही इंटरनेटवर, कळेल तुम्हाला. त्यांची थेरी आहे 8 मल्टिपल इंटेलिजन्स थेरी. भरपूर जाडं पुस्तके वाचायचं असेल तर वाचू शकता. त्याच्या आधारावरती, त्यांच्या थेरीच्या आधारावरती आपण पुढे चाललोय. आणि परत एकदा टिप देतोय साधी सिंपल छोटीशी, हा विना अनुदानित शाळेवरचा किंवा कॉलेजवरचा शिक्षक नाहीये. याचा अर्थ तिकडे काय गैरे गुजरे असतात असे मला म्हणायचं नाहीये, पण मला सांगायचं काय, आपण ज्या व्यक्तीच्या विचारसरणीवरती पुढे चाललोय तो जगातल्या 100 विचारवंतांपैकी एक आहे. आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे जगात 100 पेक्षा जास्त देश आहेत, बरोबर आहे. म्हणजे एखाद दुसऱ्या देशामधून एक व्यक्ती जेवढा टॅलेंटेड असतो ना तसा हा व्यक्ती आहे, लक्षात घ्या. काय समजतं आपल्याला DMIT रिपोर्टमध्ये, IQ, EQ, AQ, CQ, VQ कशी करायची ते मी पुढे सांगणार आहे. लक्षात घ्या, आतापर्यंत कदाचित तुम्हाला फक्त हे 2 क्वेश्चन्स माहिती होते, इंटेलिजंट क्वेश्चन किंवा इमोशनल क्वेश्चन, आणि तेही नुसते IQ माहिती होते. आपल्या मुलांचा IQ चेक केलाय का, EQ चेक केलाय का, तुमचा तरी तुम्ही कधी चेक केलाय का. म्हणजे काय मोबाईल मध्ये फंक्शन आहे ना तेच माहित नाही, नुसतेच बटन दाबतोय आपण, नुसता कॉल देतोय, कॉल येतोय, बस संपला विषय. अहो कितीतरी फीचर असतात ना मोबाईल मध्ये, ते मॅन्युअल वाचलं तर कळेल ना. तसं हे मॅन्युअल लक्षात घ्या एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं, ऑफकोर्स व्यक्तीचं म्हणून आपण. सो ऍडव्हर्सिटी क्वेश्चन, क्रिएटिव्ह क्वेश्चन, विजनरी क्वेश्चन हे जीवनामध्ये गरजेचेच समजणं. आता मी याच्या विस्तारामध्ये जाणार नाहीये. जर तुम्हाला आजच विस्तार पाहिजे असेल तर ज्या व्यक्तीने तुम्हाला आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला ना, किंवा मी म्हणेन की चांगलं काम केलंय त्यांनी, तर त्यांच्याकडनं माय वेलनेस नेचर क्युअरचं ऍप्लिकेशनची लिंक मागवून घ्या. माय वेलनेस नेचर क्युअरच्या ऍप्लिकेशनची लिंक मागून घ्या. ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा, गुगल प्ले स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याच्यामध्ये फ्री कंटेंट मध्ये जा. फ्री कंटेंट मध्ये ह्या सगळ्या डिटेल गोष्टी तुम्हाला अगोदर समजतील. त्याच्यानंतर पाहिजे तर तुम्ही रिपोर्ट काढा, काही प्रॉब्लेम नाही. ओपन चॅलेंज आहे, तुम्हाला पटणारच विषय. सो मी आज डीप नाही सांगणार आहे तुम्हाला, फक्त वरवर सांगणार आहे, जेणेकरून फक्त तुम्हाला निर्णय आज घ्यायचा, लक्षात घ्या. राईट, निर्णय पसंत आहे की नाही एवढाच निर्णय आज घ्यायचा आहे ना. मांडव कुठे घालणार आहे, कुठल्या हॉलमध्ये घालणार आहे, लग्न बसता कसा हे नंतर ना. आधी पसंती आहे की नाही बघूया. तुम्हाला जर पसंत पडलं DMIT तर मग डीप मध्ये जाऊ ना आपण पुढे, टेन्शन घेऊ नका. ओके, नाव 8 मल्टिपल इंटेलिजन्स थेरी, ज्याच्या माध्यमातून हॉवर्ड गार्डनरने जगाला हे दाखवून दिलं की प्रत्येक व्यक्तीमध्ये हे 8 इंटेलिजन्स असतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये हे 8 इंटेलिजन्स असतात. तुम्ही म्हणाल जर प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात तर आमच्याही मुलांमध्ये आहेत, मग शोधायचं काय गरज आहे. येस, डाव खेळताना, पत्त्याचा डाव खेळताना सगळे पत्ते हातात आले, सगळ्यांचे सगळे पत्ते हातात आले, पण एक्का बादशाह राणी हुकमाचा आला तर डाव जिंकणं सोपं जाईल की नाही. येस, तसं जीवनाचा डाव खेळत असताना सुदैवाने परमेश्वराने खूप चांगली गोष्ट काय केली आहे, प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये जे पत्ते आहेत ना त्याच्यामध्ये प्रत्येकाला काय म्हणतो लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्तीला हुकमाचा एक्का बादशाह राणी दिलेला आहे. वाह क्या बात आहे. आणि तो एक्का बादशाह राणी पत्त्यातला आपल्याला शोधायचा आहे. आणि ते हे पत्ते आहेत बघा, वर्बल इंटेलिजन्स, लॉजिकल इंटेलिजन्स, व्हिज्युअल इंटेलिजन्स, म्युझिकल, बॉडी, इंटरपर्सनल, इंट्रापर्सनल, नॅचरलिस्टिक. मी परत एकदा सांगतो, याच्या विस्तारामध्ये मी जाणार नाहीये, पण ह्या 8 इंटेलिजन्स पैकी पहिला कुठला आहे, दुसरा कुठला आहे, तिसरा कुठला आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं, त्याच्यावरती काम करायचं आयुष्यभर. अहो जी जमेची बाजू आहे ती समजून घेऊया.
जी पडती बाजू आहे ती समजून घेऊया, जमेची बाजू अधिक बळकट करूया, कमतरता घालवूया किंवा कमी करूया, संधी काय जीवनामध्ये आहे ती शोधूया, धोका काय आपल्याला ते आपण पाहूया, ज्याला म्हटलं जातं स्वॉट अनालिसिस. SWOT. सॉरी, एस म्हणजे स्ट्रेंथ, डब्ल्यू म्हणजे वीकनेस, ओ म्हणजे अपॉर्च्युनिटी, टी म्हणजे थ्रेट म्हणजे धोका. SWOT स्वॉट अनालिसिस मुलांचं करून मिळतं आपल्याला या रिपोर्टच्या माध्यमातून. सॉरी, इथून पुढे आपल्याला अंदाज बांधायची गरज नाही माय डिअर फ्रेंड्स. करेक्ट? येस. आता एनालिसिस केल्यानंतर काही गोष्टी डीप लेवल आपल्याला कळणार आहेत. इनबॉर्न इंटेलिजन्स, लर्निंग स्टाईल म्हणजे आकलन क्षमता काय आहे, मेमरी स्टाईल काय आहे, लेफ्ट ब्रेन ऑपरेटिव्ह आहे की राईट ब्रेन ऑपरेटिव्ह आहे, कम्युनिकेशन ॲबिलिटी, लीडरशिप पोटेन्शियल, क्रिएटिव्हिटी लेवल काय आहे, फोकस टेंडन्सी काय आहे, आणि सुटेबल करिअर डिरेक्शन म्हणजेच काय कोणत्या दिशेने पुढे गेलं पाहिजे, काय वाटतंय म्हणून जायचं नाही. मेंदूमध्ये जे बलस्थानं दिलेत ती ओळखून आपल्याला साईड सिलेक्ट करायची माय डिअर फ्रेंड्स. काय वाटलं म्हणून नव्हे, इकडे स्कोप आहे म्हणून तिकडे नव्हे, मामाच्या मुलांनी केले तो यशस्वी झाले म्हणून नाही करायचं आपल्याला. त्या मुलांच्या आतमध्ये नक्की हे सगळं काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि पालकांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, तुम्हाला तुमचं मूल चांगलं कळणार आहे, तुलना तुमची बंद होणार आहे. तुम्ही आता इथून पुढे तुलना नाही करायची कोणाबरोबर सुद्धा त्यांची, कारण तो युनिक प्रॉडक्ट दिलाय परमेश्वराने आपल्याला. करेक्ट? येस. सो करेक्ट स्ट्रीम म्हणजे काय, आपण साईड सिलेक्शन ज्याला म्हणतो ते कळणार आहे. आणि तुमचं पॅरेंटिंगची स्टाईल तुम्हाला कळणार आहे, कारण तुम्ही रिपोर्ट वाचल्यानंतर कळणार आहे की मुलांना असं वागवायचं आहे, असं संगोपन करायचं आहे. सो अर्लियर इज द बेस्ट. बरेच पालक म्हणतात की कधी करायचा रिपोर्ट. मी म्हणतो ज्याचं वय वर्ष 3 झालंय, राईट, ज्याचं 3 वर्ष वय पूर्ण झालंय आणि ज्याचे 3 वर्ष राहिलेत त्यांनी रिपोर्ट करावा. सिंपल. मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो, लक्षात घ्या. त्यांना राईट कोचिंग देता येतं, आपल्याला राईट स्ट्रॅटेजीवरती काम करता येतं. ही पालकांसाठी जमेची बाजू आहे. त्याच्यानंतर त्यांची लर्निंग स्टाईल कळते आपल्याला, ऑडिटरी आहे, व्हिज्युअल आहे की कायनेस्थेटिक आहे, राईट. कारण आयुष्यभर आपण शिकणार आहोत ना, तो स्टाईल आपल्याला कळली पाहिजे, स्पीड आपला कळला पाहिजे काय, त्या पद्धतीनं आपण त्यांचं नर्चरिंग किंवा त्यांची वाढ करू शकतो. आता कुणासाठी आहे हा डीमॅट रिपोर्ट? प्रत्येक एज ग्रुपमध्ये हा महत्वाचा आहे. प्रत्येक एज ग्रुपमध्ये हा महत्वाचा आहे का? कारण प्रत्येक एज ग्रुपमध्ये याचं ऍप्लिकेशन बदलतं. लहानपणी जर रिपोर्ट काढला तर त्याचं संगोपन करण्यासाठी तुम्हाला फायदा होईल, जे अजून कदाचित तुम्हाला नाही त्याला दोघांनाही कळलेलं नाहीये. तो व्यक्तिमत्व तुम्हाला त्या रिपोर्टच्या माध्यमातून कळेल. मुलं थोडीशी मोठी झाली की अभ्यासाच्या पद्धतीसाठी, छंद समजण्यासाठी, राईट, भावनिक लेवल काय, IQ लेवल काय, त्याची डेव्हलपमेंट तुम्ही त्या मुलांची करू शकता. टीनेजरमध्ये त्याची साईड सिलेक्शन महत्त्वाची असते, तर साईड सिलेक्शनसाठी तुम्हाला हा रिपोर्ट फायदा करणार आहे. आणि ॲडल्ट लाईफमध्ये बिझनेस करू की नको करू, व्यवसाय करू म्हणजे जॉब करायचा की नाही करायचा हे कळणार आहे. कोणत्या क्षेत्रामधला व्यवसाय करायचा हे देखील कळणार आहे. आपल्यासाठीचं क्षेत्र कोणतं आहे हे DMIT रिपोर्टच्या माध्यमातून कळणार आहे. करेक्ट आहे. सो प्रत्येक वयामध्ये रिपोर्टचं ऍप्लिकेशन बदलतं. रिपोर्ट तोच असतो, 46 पानी रिपोर्ट मिळतो आपल्याला. पण हा रिपोर्ट येतो कसा तयार केला जातो? एकदम सिंपल प्रोसिजर आहे. जसं तुम्ही कधीतरी आधार कार्ड काढलं असेल किंवा अपडेट करायला लेटेस्ट कधी गेला असाल तर बोटांचे ठसे घेतले जातात, बरोबर आहे, कारण ते युनिक आहेत, लक्षात घ्या. एवढं तर आपल्याला आधार कार्डमुळे कळलेलं आहे. तसंच आम्ही काय करतो, आमच्या लिडर्सच्या माध्यमातून, आमचे जे माय वेलनेसचे प्रमोटर्स आहेत त्यांच्या माध्यमातून फिंगरप्रिंट्स घेतल्या जातात, 10 बोटांचे ठसे घेतले जातात. 15 मिनिटं लागतात हार्डली. ओके. त्यानंतर तिसऱ्या दिवशी रिपोर्ट जनरेट होतो, सॉफ्ट कॉपीमध्ये तुम्हाला रिपोर्ट मिळतो. त्यानंतर तुम्ही तो रिपोर्ट वाचायचा असतो. मोबाईल ॲप्लिकेशन जे आहे ना आपलं माय वेलनेस नेचर केअरचं ॲप्लिकेशन आहे गुगल प्ले स्टोरला, ते डाउनलोड करायचं. त्याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओ सिरीज दिली आहे तुम्हाला, ती व्हिडिओ सिरीज पाहायची आहे. त्याच्यामध्ये असे व्हिडिओ आहेत की रिपोर्ट कसा वाचायचा हा सुद्धा व्हिडिओ आहे, लक्षात घ्या. एकदम सेल्फ एक्सप्लेनेटरी व्हिडिओज आहेत. प्रत्येक पानावरती तुम्हाला पुढे पुढे घेऊन जात सगळा व्हिडिओ सिरीज मी कंप्लीट केलेला आहे. आणि गेली कित्येक वर्ष मी पालकांना हा व्हिडिओ सिरीज 10,000 रुपयामध्ये देतोय. का? तर माझी भावना आहे की पालकांनीच काउन्सिलर झालं पाहिजे, कारण सगळ्यात जास्त कोण ओळखतं आपल्या मुलांना? पालक. आणि जर त्यांना या रिपोर्टची सुविधा मिळाली तर ते पॅरेंटिंग खूप चांगलं करू शकतात, मुलांचं कोचिंग चांगलं करू शकतात, बरोबर आहे. सो मला पालकांनाच काउन्सिलर बनवायचं होतं. सो कित्येक वर्ष मी हा कोर्स जो तुम्हाला आता मी फ्री देणार आहे तो 10,000 रुपयाला मी विकत होतो. इनफॅक्ट तुम्हाला खरेदी करायचा असेल तर माझ्या ॲप्लिकेशनमध्ये अजूनही तो आहे, तुम्ही खरेदी करू शकता तो 10,000ला, राईट.
सो माय डिअर फ्रेंड्स, रिपोर्ट तिसऱ्या दिवशी जनरेट होतो. हिंदी, मराठी, इंग्लिश तुम्हाला हव्या त्या लँग्वेजमध्ये हा रिपोर्ट मिळेल. सॉफ्ट कॉपीमध्ये मिळेल. हार्ड कॉपी करायची गरज नाही. का? आपण व्हॉट्सअपमध्ये गोष्टी वाचतो का प्रिंट काढतो? फेसबुकच्या गोष्टी वाचतो, प्रिंट काढतो, काय करतो? मग इथे सुद्धा प्रिंट काढायची गरज नाहीये, कारण सतत तुमच्या बरोबर तो रिपोर्ट असू शकतो. जर प्रिंट काढली तर माणसाला कारण मिळतं वाचायचं कसं, घरी राहिला, ऑफिसमध्ये राहिला, बायको म्हणणार नवऱ्याकडे रिपोर्ट आहे म्हणून मी नाही वाचला, मुलगा म्हणेल पप्पांकडे रिपोर्ट आहे किंवा आईकडे रिपोर्ट आहे म्हणून मी नाही वाचला. सॉफ्ट कॉपी असल्या त्याची तुम्ही 500 पण गोष्टी करू शकता किंवा 500 ठिकाणी ठेवू शकता, बरोबर आहे? म्हणून आपण सॉफ्ट कॉपी देतो. आता याचे चार्जेस काय आहेत? काही पालकांना वाटतं 5,000 रक्कम ही महाग आहे. मला विचारायचे कशाच्या तुलनेमध्ये महाग आहे? मला माहिती तुम्हाला नाही वाटत आहे महाग, मी दुसऱ्यांबद्दल बोलतोय. अरे बापरे, 5,000 रुपये जास्त वाटते. कशाच्या तुलनेत? 1 वर्ष वाया घालवून दाखवा ना आणि मग विचार करा. 1 वर्ष सोडा, 2-3 महिने वाया घालवा अभ्यासाचे, मग समजून घेईल तुम्हाला. माय डिअर फ्रेंड्स, जे लोक नीटची तयारी करतात किंवा जेईची तयारी करतात त्यांना विचारा, 1 महिना लेट अभ्यास जर चालू केला तर काय हाल होतात. अखंड वर्ष रिव्हिजन करू शकत नाहीत, ते जे मागे पडलंय त्याचं, कारण अभ्यासक्रमच एवढा टफ असतो. माय डिअर फ्रेंड्स, 5,000 रुपये आयुष्यभराचा मॅन्युअल मिळणार आहे त्या व्यक्तीचा आपल्याला, करेक्ट? आणि जर समजा तुम्हाला व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून काउन्सिलिंग समजलं नाही, पटलं नाही, तर महिन्यातून एकदा 2 तास मी फक्त रिपोर्टवर बोलणार आहे. आज मी या संकल्पनेवरती बोललोय, का महत्वाचं एवढंच बोलले, वाय टू डू एवढंच बोललोय. तिथून पुढे मी महिन्यातून एकदा 2 तास, करेक्ट आहे, मी फक्त बोलणार आहे कसा वापरायचा रिपोर्ट किंवा रिपोर्टचा वापर कसा करायचा, आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे, झूमच्या माध्यमातून असणार आहे. त्याच्यानंतरही तुम्हाला असं वाटलं नाही मला एकदा नाही समजलं, पुढच्या महिन्यामध्ये परत ऐका, 3ऱ्या महिन्यामध्ये परत ऐका, 4थ्या महिन्यामध्ये परत ऐका. बर, मग आम्हाला तेवढं नाही, पण मागे जे काही व्हिडिओचे रेकॉर्डिंग झालेले आहेत ना, ते सगळे रेकॉर्डिंग तुम्हाला ऍप्लिकेशनमध्ये मिळतील माय वेलनेसच्या. सो तरी सुद्धा तुमचं समाधान नाही झालं तर मग तुमची स्पेशल केस जर घ्यायची असेल तर 1,000 रुपये तुम्ही एक्स्ट्रा भरायचे आणि पर्सनल झूमच्या माध्यमातून ऑनलाईन काउन्सिलिंग आमच्या माध्यमातून करून घ्यायचं, जर तुम्हाला वाटलं असेल तर. मला नाही वाटत त्याची गरज भासेल तुम्हाला, पण एखादा पालक असा असू शकतो की नाही हो, ते आमच्या डोक्यावर नाही गेलं, फॉर एक्झाम्पल, किंवा थोडं कळलं, थोडं नाही कळलं, निम्मच कळलं, मग काय उपयोग आहे त्याचा? ओके, हरकत नाही. मग तुम्ही 1,000 रुपये भरून एक्स्ट्रा हे काउन्सिलिंग सुद्धा पर्सनल लेवलला घेऊ शकता, राईट? आणि जर समजा हा रिपोर्ट महाग वाटत असेल, 5,000 रुपये किंवा 6,000 रुपये, तर आमचे माय वेलनेस प्रमोटर ज्यांनी तुम्हाला आज इन्व्हाइट केलंय त्यांना भेटा, त्यांच्याशी संपर्क करा. हा रिपोर्ट महाग का वाटणार नाही ह्याची योजना तुम्हाला सांगतील. आणि लक्षात घ्या, आज महाराष्ट्रामध्ये 8 लाख विद्यार्थी 10वी आणि 12वी उत्तीर्ण होत आहेत. दरवर्षी बोलतोय मी, यांना आपल्या या टेस्टची गरज आहे. त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचवण्यासाठी मदत करा. 100% तुम्हाला रेफर अँड अर्नच्या माध्यमातून एक चांगला अर्निंग सोर्स क्रिएट होईल. सामाजिक कार्य आहे आणि आर्थिक सुद्धा आहे. सो ह्याला मी सोशिओ इकॉनॉमिक्स म्हणतो किंवा सोशिओ कमर्शियल म्हणतो. सामाजिक कार्य सुद्धा आहे. कदाचित बघा, लक्षात घ्या, पुढची 1-2 वर्ष तुम्ही हे रिपोर्टचं प्रमोशन केलं किंवा का करायचं याचं प्रमोशन जर केलं, होऊ शकतं कळत नकळत आपल्यामुळे काही आत्महत्या मुलांच्या थांबलेल्या असतील. फक्त प्रॉब्लेम काय की तुम्हाला आम्हाला ते कळलेलं नसेल, कारण त्याची थांबली आहे ना, पण परमेश्वराला तर माहिती होते की नाही की तुमच्यामुळे थांबली आहे. सो तुम्हाला माहीत नसलं तरी काही प्रॉब्लेम नाही, डोंट वरी. सो एक सामाजिक कार्य आहे, सामाजिक कार्य आहे. सो समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आपण एकत्र येऊन हे कार्य पुढे घेऊन जाऊया. माय डिअर फ्रेंड्स, थँक्यू सो मच. तुम्ही आज तुमच्या मुलांसाठी किंवा स्वतःसाठी वेळ दिला, खूप खूप धन्यवाद. अधिक माहितीसाठी तुम्ही निश्चित ज्या व्यक्तीने आज तुम्हाला इथे इन्व्हाइट केले त्यांच्याशी संपर्क करा. आणि याच्या सगळ्या ज्या व्हिडिओ सिरीज आहेत, ह्या सगळ्या व्हिडिओ सिरीज तुम्हाला 100% पाहायला मिळतील. कुठे? आपल्या मोबाईलच्या ॲप्लिकेशनमध्ये, राईट? सो थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. प्रत्येक मंगळवारी 8 वाजता आम्ही हा सेशन घेतो. तुमच्या ओळखीच्या लोकांना तुम्ही इन्व्हाइट करू शकता. तसंच प्रत्येक गुरुवारी अर्थार्जन कसं करायचं त्याच्यावरती फक्त आम्ही बोलतो. आणि प्रत्येक रविवारी फक्त निसर्गोपचाराच्या माध्यमातून फंडा फिट कसं राहायचं आहे आणि लाईफस्टाईलचे आजार कसे घालवायचे, बाय बाय सुट्टी कशी द्यायची त्याच्यावरती आपण फक्त बोलत असतो. सो रविवार, मंगळवार आणि गुरुवार आम्ही 8 वाजता याच लिंकवरती भेटत असतो. मी डॉक्टर विवेक रणरे तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद.